श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज मी खूप महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बोरनान करण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील शास्त्र जाणून घ्या. लहान मुलाचे बोरनान का करतात? भारतात मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्रात देखील हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी 5 वर्षाच्या आतील लहान मुलांचे बोरनान संस्कार केले जाते. यामागे त्यांना चांगले आरोग्य मिळावे, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी हा एक हेतू असतो. बोरनान कसे करावे? बोरनान म्हणजे वर्षाव प्रेमाचा, वर्षाव आनंदाचा, वर्षाव सुबत्तेचा. याप्रमाणे आपल्या घरातील महत्त्वाचा कोपरा ज्या ठिकाणी आपण बोरनान घालू यात ती जागा स्वच्छ करून गालीचा त्यावर अंथरून त्यावर चौरंग ठेवून किंवा पाट ठेवून रांगोळी रेखाटावी. बाळाला स्वच्छ काळे कपडे परिधान करून हळव्याच्या दागिन्यांनी सजवावे. बोरनान का करावे? महत्त्व. आरोग्य. बदलत्या हवामानामुळे मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून बोरं, ऊस, शेंगा यांसारख्या पौष्टिक आणि हंगामी पदार्थांनी अंघोळ घालून त्यांना ते खायला दिली जातात, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंपरा आणि संस्कृती. यातून मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी जोडले जाते. हा एक आनंददायी विधी आहे. वाईट शक्तीपासून संरक्षण. या विधीमुळे मुलांच्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. आनंद. मुलांसाठी हा एक मजेदार सोहळा असतो ज्यात त्यांना नवीन कपडे, हळव्याचे दागिने घालून आनंद मिळतो आणि इतर मुलांनाही खाऊ वाटला जातो. पौराणिक संदर्भ. श्रीरामाने लक्ष्मणाला संजीवनीने पुनर्जीवन दिले. त्या कथेचा संदर्भ देऊन हा विधी केला जातो. हे कसे करतात? मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हा विधी करतात. बालाला स्वच्छ काळे कपडे घालून हळव्याच्या दागिन्यांनी सजवतात. तसेच बालाला अंघोळ घालून त्याच्यावर बोरं, उसाची तुकडे, शेंगा, चुरमुरे, गूळ, तीळ यांसारख्या पदार्थाचा वर्षाव करतात. त्यानंतर हे पदार्थ इतर मुलांना उचलून खाण्यासाठी दिले जातात. तसेच घरात बाल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संस्कृतीचे खूप महत्त्व असते. त्या दिवशी लहान मुलांना बोरनान घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहिताला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याच प्रकारे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बालाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातले जाते. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून बोरनान घातले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोरनान करावायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, हरभरा, करवंद हे हलुवार टाकले जातात. एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात. अशात त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लावणे सोपे होते. मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्यास बळ मिळते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमी आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनान करता येतं. बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाल अगदी लहान असल्यास 1-3 या वयात देखील बोरनान करता येते. या कार्यक्रमात बालाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा. हळव्याचे दागिने आणावे ज्यात तिळाचा उपयोग केला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणावे. सध्या लोक त्या बिस्किट, चॉकलेटचा देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजार पाजारांना बोलवावे. खाली स्वच्छ आसन पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाट ठेवावा. बालाला त्यावर बसून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हलुवार ओतावे. इतर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्याच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे म्हणून लहान मुलांवर बोरनान केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात.
लहान मुलांना या बदलत्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून त्यात बोरं, ऊसाची तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात, त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं देखील समाविष्ट करण्यात येतात. आज देशात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी विविध नावाने हा सण साजरा केला जातो. उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी, लोहरी या नावाने, हरियाणामध्ये संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तमिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी लोक प्रामुख्याने काळी वस्त्रे परिधान करतात. लोकांना तिळगुळ देऊन म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. काही वर्षी 14 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यास्तानंतर ही घटना घडल्यास त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो. त्यामुळेच त्या वर्षी 15 जानेवारीस मकर संक्रांत साजरी केली दिवशी मकर राशीत प्रवेश करतो. काही वर्षी 14 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यास्तानंतर ही घटना घडल्यास त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो. त्यामुळे त्या वर्षी 15 जानेवारीस मकर संक्रांत साजरी केली जाते.